आज नाशिकमध्ये 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनादिवशी जो प्रकार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत घडला किंवा त्यांनी कुठेही आपल्या भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही. भलेही त्यांच्याकडून चुकून झालेली गोष्ट असेल किंवा अ, अजून काही वेगळं कारण असेल, पण त्याच्या विरोधात त्याला जो एक निषेध व्यक्त केला तिथल्या सरकारी कर्मचारी, वन अधिकारी अ, माधवी जाधव मॅडम यांच्यामार्फत तो एकदमच असा उत्स्फूर्त होता आणि खऱ्या अर्थानं तो निषेध त्या ठिकाणी घडला गेला आणि एका महिलेनं केला. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करायला पाहिजे. कारण हे धाडस त्यांनी दाखवलं. कारण प्रजासत्ताक दिवस हा जो आपण आज पाहतो किंवा हा दिवस जो साजरा करतो त्याचं श्रेय जे आहे ते सर्व श्रेय क्रेडिट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. कारण भारतीय राज्यघटनेचा जो प्रभाव म्हणतो आपण किंवा त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं ती 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. म्हणून आपण प्रजासत्ताक दिवस या दिवसापासून साजरा करतो. तर प्रजासत्ताक दिवस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून की स्वातंत्र्य तर आपल्या देशाला मिळालं, पण आपल्या नागरिकांना, भारतीय नागरिकांना काही मूलभूत हक्क असले पाहिजेत. काही मूलभूत कर्तव्य त्यांनी पाळली पाहिजेत किंवा काही मार्गदर्शक तत्व असली पाहिजेत. किंवा त्यांना वेगवेगळे अधिकार आहेत, जसे की नागरिकत्वाचे अधिकार, समानतेचे अधिकार, बरोबर? तर हे सर्व आपल्याला या भारतीय राज्यघटनेमध्ये मिळालं आणि हे एक अवघड असं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकारी टीमनं प्रभावीपणे केलं. आता ही भारतीय राज्यघटना जी आहे ती वेगवेगळ्या देशांच्या सोर्समधून घेतलेली आहे असं एक कायम म्हटलं जातं. परंतु एक लक्षात घ्या, भारतीय राज्यघटना जसं की आपण पार्लमेंट म्हणतो आपण, भारतीय पार्लमेंट ही युनायटेड किंगडम कडून घेतली किंवा नागरिकत्व जे आहे, आपल्याला सिंगल सिटिझनशिप असते. म्हणजे आपण पूर्ण भारतामध्ये कुठेही फिरू शकतो. आपल्याला एकच नागरिकत्व असतं. ते आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. किंवा काही मार्गदर्शक तत्व जी आहेत, ते आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहेत. ठीक आहे. तर हे जे सर्व आहे त्याला भारतीय स्वरूप देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि हे खूप कठीण काम होतं. हे फक्त टेक्स्ट बुक असं नाहीये, तर ती आपले एक जीवनमूल्य आहे भारतीयांसाठी आणि भारतीय स्त्रियांसाठी खास करून ज्याला मुक्ती असं म्हटलं जातं. ते भारतीय महिलांनी किंवा सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा भारतीय राज्यघटनेला मानावं. कारण त्यातून आपल्याला मानवी मुक्तीचा किंवा मानवतेचा संदेश आपल्याला यातून मिळतो किंवा आपल्यावर कोणताही अन्याय झाला तरी आपण सर्वोच्च न्यायालय असेल, पोलीस स्टेशन असेल, त्यामध्ये आपण दाद मागू शकतो. आपल्या अधिकारांचा हनन झाला असेल तर किंवा आपली काही मार्गदर्शक तत्व आहेत. जसं की आपण म्हणतो की ग्रामपंचायतीची स्थापना करणे त्या आर्टिकल 40 नुसार येतं. ठीक आहे. किंवा आर्टिकल 21 आपल्याला असं सांगतं की आपलं पर्सनल लिबर्टी म्हणजे ज्याला आपला जो व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते 21 मार्फत जोपासलं जातं किंवा 14 जे कलम आहे ते समानतेचं तत्व आहे. तर असं असताना तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे आलं पाहिजेत किंवा आजचा दिवसच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण समर्पित करू शकतो, इतकं त्यांचं कार्य मोठं आहे. म्हणजे सूर्य जसा असतो आणि सूर्याचं जसं तेज आपल्याला नाकारता येणं अशक्य असतं, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आपल्या समोर आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं नाव आज घेणं ही खरं म्हणजे आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पालकमंत्री विसरले किंवा त्यांनी ते जाणीवपूर्वक केलं, हे आपल्याला आता इथं सांगता येत नाही. पण त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे आणि त्यांच्यामार्फत त्यांचा जो निषेध आहे, तो माधवी जाधव या वन अधिकारी महिलेनं या अधिकाऱ्यांनी केला. त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे आणि ही खरं म्हणजे महाराष्ट्रासाठी एक शरमेची बाब आहे, असं आपण या विधानातून या घटनेतून आपल्याला दिसून येतं. तर ही जी घटना आहे, या घटनेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळे सोर्स तपासून पाहिले आणि भारतीय ढाचा ज्याला म्हणतात, भारतीय स्वरूप देण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पूर्ण टीमनं केलं. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करायला पाहिजेत. आता ही भारतीय राज्यघटनेमध्ये जर तुम्ही बघितला तर 26 जानेवारी दिवस का येतो? तर त्या दिवशी ही भारतीय राज्यघटना काय झाली?
अस्तित्वात आली खऱ्या अर्थानं. म्हणजे त्यासाठी 2 वर्ष लागले, 11 महिने, 18 दिवस असं आपण म्हणतो. तर ही जी सर्व घटनाक्रम आहे तो आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. माणसाला माणसासारखं जगण्याचा जो मूलमंत्र आहे, तो आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये दिसतो. हे लक्षात घेणं आपल्याला हे आपण सर्वांनी इथं लक्षात ठेवलं पाहिजे. कारण वेगवेगळे धर्मग्रंथ असतात. वेगवेगळ्या धर्माची स्वतःची एक विचारशैली असते. आपले विचार असतात. पण ह्याच धर्मग्रंथामध्ये भारतीय स्त्रियांना अक्षरशः सती प्रथेसारख्या घातक प्रथांना सामोरं जावं लागलं. अनेक लाखो स्त्रियांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला. तर त्याचा जो मुक्ती आहे, तर ती भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. कोणत्याही इतर गोष्टीपेक्षा आपण भारतीय राज्यघटनेला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे आणि तो प्रकार सध्याच्या या धर्मांध विचारशैलीमध्ये किंवा विचारसरणीमध्ये किंवा विषारी या राजकीय सामाजिक वातावरणामध्ये काहीसं ही जी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे, खऱ्या अर्थानं पुरोगामी विचारधारा आहे, ती काहीशी मनुवादी वृत्ती कडे झुकते किंवा हा जो पुरोगामी विचार आहे, तो भारतातून, महाराष्ट्रातून कायमचा संपवण्याचा जो घाट गाठला जातोय, त्याला ही आजची घटना एक चोख असं प्रत्युत्तर आहे, असं मला वाटतं. आणि हे चुकीचं आहे. हा देश आणि हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारसरणीनुसार चालतो आणि हा जो एक पाया आहे, तो उद्ध्वस्त करण्याचं काम सध्या काही ठिकाणी घडतंय आणि त्याला सुद्धा आपण सर्वांनी तितक्याच नेटानं उत्तर दिलं पाहिजेत आणि त्याचं एक प्रतिबिंब आपल्याला या आजच्या माधवी जाधव यांच्याकडून घडलं किंवा त्यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. कोणत्याही परिणामाची फिकीर न करता हे अक्षरशः प्रशंसनीय आहे आणि आपल्या सर्वांसाठी अ, एक मार्गदर्शक किंवा आपल्यामध्ये एक स्फूर्ती जागवणारा आहे. कारण शाहूंचा विचार किंवा फुलेंचा विचार किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, हा विचार माणसाला माणुसकी किंवा माणसाप्रमाणे जगण्याचा एक मूलमंत्र देतो, आदर्श देतो. त्यामध्ये असं कठीण आणि गुंतागुंतीचं असं काही नाहीये. कारण अ, प्रत्येकानं आपली जात असेल, धर्म असेल, पंथ असेल, आपलं आर्थिक बाब असेल, कोणताही असेल, तर आपण त्याही सर्व विसरून आपण माणूस आहोत आणि मनुष्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. हा विचार त्या विचारधारेनं आपल्याला दिला. तो विचार संपवता येत नाही. मग ते संत तुकारामापासून असेल, संत चोखामेळापासून ते कलबुर्गी असतील किंवा पानसरे, गोविंद पानसरे असतील, गौरी लंकेश असतील, ही किंवा नरेंद्र दाभोळकर सारख्या विचारांना शरीरानं आम्ही मारू शकतो, पण त्यांच्या विचारांना कधीही मारू शकत नाही. कारण ते विचार अमर असतात. तोच विचार आज आपण पुढे घेऊन चाललं पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं त्याला प्रतिकार आज अ, अ, पालकमंत्र्यांच्या त्या भाषणाला केला गेला, तो नक्कीच प्रशंसनीय आहे आणि आपल्या सर्वांसाठी विचार करण्यासारखा सुद्धा आहे. पुन्हा एकदा त्या वन अधिकारी जाधव मॅडम ज्या आहेत त्यांचं आपण सर्वांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. जय भीम, जय महाराष्ट्र.